नमस्कार. तर आपल्यासोबत काही सांप्रदायिक भजनी मंडळाचे राहुल महाराज तामणे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. महाराज, काय सांप्रदायिक भजनी मंडळाकडून आपल्याला कुठं कार्यक्रम राबवले जातात? रामकृष्ण हरी. नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत या संत वचनाप्रमाणे प्रथमतः चालू असलेला हा गणेश उत्सव प्रथमतः गणपतीरायाला, सरस्वती मातेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. आणि ज्ञानदीप ट्रस्ट, संचलित ज्ञानदीप वारकरी भजन मंडळ महाराष्ट्र, सद्गुरू ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव सामाजिक सेवा ट्रस्ट आणि श्री कोतंद्रा ट्रस्ट महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर वारकरी संप्रदायाची पताका आणि ध्वज चालू आहे. आणि ह्या पताकासाठी जे आमच्यावरती वरदहस्त आहे ते आमचे ओम श्री श्री 1008 धर्मसिंधू महामंडलेश्वर स्वामी शांतानंद सरस्वती म्हणजे ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव यांचा बोध आम्हा सर्व वारकऱ्यांना प्राप्त झाला. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद आश्रम लोणीफाटा जामखेड, श्रीपाद स्मृती आनंद आश्रम आळंदी देवाची, भक्तपुंडलिक आनंद आश्रम पंढरपूर आणि सोनाई आनंद आश्रम बोरी बुद्रुक आणि विश्वशांती आनंद आश्रम इंदेगाव पैठण या ठिकाणी वास्तू साकार होऊन त्या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था चालू आहेत. आणि आमच्या श्री कोतंद्रा ट्रस्टचे सचिव हरिभक्तीपरायण कृष्ण महाराज झोडगे यांच्यामार्फत नवी मुंबईमध्ये 200-250 विद्यार्थी हे संगीत आणि कला क्षेत्रामध्ये शिकत आहेत. आणि हरिभक्तीपरायण प्रोफेसर दिनजी महाराज आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली करिअर काउन्सिलिंगचं आणि एज्युकेशन क्षेत्रातलं जे काही मार्गदर्शन असेल ते संपूर्ण त्यांच्याकडून दिलं जातं. तर हे सांप्रदायिक भजनी मंडळाकडून जे नवे युवक आहेत त्यांना काय संदेश द्याल? ते कुठंतरी वेगळ्या वळणाला जातात, त्यांना काय संदेश द्याल? विशेषतः संत महात्म्यांनी सांगितलं आहे, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. वास्तविक स्वरूपामध्ये माणूस हा तरुण वयातच सर्व काही करू शकतो. कारण की एज्युकेशन किंवा शिक्षण जरी घ्यायचं असेल तर ज्यांचं वय 60-70 वर्ष होऊन जातं त्या माणूस हे पहिली दुसरीमध्ये शिक्षण घेऊ शकत नाही. मग ज्या वयामध्ये शिक्षणाची मर्यादा असते की कमीत कमी 25 वर्षापर्यंत आपण सर्व शिक्षण घेऊन एखाद्या विशिष्ट हुद्द्यावर गेलं पाहिजे, त्याच पद्धतीने जसं व्यावहारिक शिक्षण आपल्याला घेणं गरजेचं आहे तसं आध्यात्मिक शिक्षणही त्याच वयामध्ये घेतलं पाहिजे. कमी वय आणि जास्त पाठांतर हा विचार वारकरी संप्रदायाचा महत्त्वाचा आहे. म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार कोणालाही जर विद्या ग्रहण करायची असेल तर त्यांनी प्रथमतः गणपती बाप्पांना वंदन केलं पाहिजे, सरस्वती मातेला वंदन केलं पाहिजे. का? कारण की सरस्वती माता ही अशी एक स्त्री राज्यातली एक विशिष्ट शक्ती आहे की ती माणसाला विशेष पद्धतीने शक्ती बहाल करते आणि त्याला सरस्वती प्राप्त होते, म्हणजे वाचासिद्धी प्राप्त होते. आणि तदनंतर बुद्धीचा दाता गणपती बाप्पा आहेत, म्हणजे 14 विद्यांचा अधिपती तो म्हणजे गणाचा गणपती. म्हणून गणपती बाप्पांकडून बुद्धी मिळते. म्हणून सकाळी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार 3 ते 3:30 वाजता पहाटे उठून गणपती बाप्पाची आणि सरस्वती मातेची आराधना केली तर त्या माणसाची बुद्धी कधीही क्षीण होत नाही. वय कितीही होऊ द्या पण त्या माणसाच्या बुद्धीमध्ये, स्मरणामध्ये या सगळ्या गोष्टी राहतात. हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. आणि म्हणून या नियमाचं पालन करून जर प्रत्येक तरुण हा तयार होत गेला, त्यांनी गणेश उत्सव असू दे, नवरात्र उत्सव असू दे किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रामध्ये जर काही त्याला आधारभूत तयार करायचा असेल तर अध्यात्म हा त्याचा पाया आहे आणि त्या पायावरती आपण कितीही मोठी इमारत बांधू शकतो. म्हणून वारकरी संप्रदायाचा जो पाय, ज्ञानदेवा रचिला पायान उभारिले देवालया, म्हणून वारकरी संप्रदायाचा किंवा वारकरी संप्रदायाच्या नामस्मरणाचा आधार घेऊन कुठलाही उत्सव साजरा केला तर तो उत्सव यशस्वीरित्या आणि सहज गतीने पार होणार. तर आपल्यासोबत अजून काही सांप्रदायिकचे मंडळी आहेत. सर, हे आपले जे ट्रस्ट साहेबांनी सांगितले कुठे कुठे ट्रस्ट आहेत आणि कशा पद्धतीने हे वर्क करतात? रामकृष्ण हरी. सर्वप्रथम आपण ज्या गणरायाच्या दर्शनासाठी इथं उपस्थित आहोत, घनसोलीचा महाराजा, या महाराजाच्या चरणी नतमस्तक होऊन या कार्यक्रमासाठी आणि या गणरायाच्या स्थापनेसाठी ज्यांनी अविरतपणे कार्य केलं त्या सर्व मंडळातील अधिकाऱ्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि अभिनंदन करतो की त्यांनी ही खूप मोठी वास्तू आज इथं साकारली आणि सजावट केली आणि सर्व घनसोलीकरांना, नवे तर नवी मुंबईकरांना अतिशय सुंदर असा हा देखावा पाहण्यास इथं उपलब्ध करून दिला. आणि त्यातल्या त्यात आदरणीय श्री कृष्णाजी बापू पाटील या साहेबांचेही मनपूर्वक आभार की त्यांनी पुढाकार घेऊन 25व्या वर्षाचा रौप्य महोत्सवी हा कार्यक्रम इथं साकारला आणि आम्हा तरुणांना आणि समस्त नवी मुंबईकरांना हा गणराया दर्शनासाठी उपलब्ध करून दिला. आणि आपल्या ट्रस्टमध्ये जे इच्छुक असते शिक्षणासाठी त्यांनी संपर्क कसा करायचा तुमच्या ट्रस्ट? श्री कृतज्ञता ट्रस्ट नवी मुंबई या ट्रस्टमध्ये कार्य करत असताना आमच्या ट्रस्टमध्ये साधारणतः 100 ते 150 तरुण पदाधिकारी कार्य करतात.
अविरतपणे आपण समाजातील सर्व विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी, करिअर काउन्सिलिंग करण्यासाठी तत्पर असतो. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचणी येत असतील किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी अडचणी येत असतील तर त्यांना आपण वैयक्तिकदृष्ट्या त्यांना काउन्सिलिंग करून त्यांना त्या ॲडमिशनसाठी सुखकर मार्ग निवडण्याचा प्रयत्न करत असतो. नवी मुंबईमध्ये ही कार्यरत असलेली ट्रस्ट फक्त नवी मुंबईपर्यंत मर्यादित नसून अखंड महाराष्ट्रामध्ये याचं कार्य सुरू आहे आणि पर्यावरणपूरक कार्य करण्याच्या दृष्टीने देखील माझे वसुंधरा या शासनाच्या उपक्रमाला सहकार्य करण्यासाठी तसेच नमामि गंगे याला सहकार्य करण्यासाठी चंद्रभागा आणि इंद्रायणी यांच्या स्वच्छतेचंही कार्य मागील 3 वर्षापासून आमच्या ट्रस्टच्या मार्फत सुरू आहे. सर, एक शेवटचा प्रश्न आहे की तुमच्या सांप्रदायिक भजनी मंडळा किंवा या मंडळाकडून आणि जनतेसाठी काय शुभेच्छा द्याल, काय गणपती चरणी काय मागाल? शिवसाई माथाडी कामगार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमच्या सर्वांचे लाडके माननीय आदरणीय कृष्णाजी बापू पाटील साहेब आणि माजी नगरसेविका सौभाग्यवती उषाताई कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व आमचे शिवसाई माथाडी कामगार मित्रमंडळातले सभासद कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 25 वर्ष अविरत हा कार्यक्रम चालू आहे. याच्यामध्ये गणेश उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, अखंड हरिनाम सप्ताह असेल, 15 ऑगस्टला आरोग्य शिबिर असेल, 26 जानेवारीला रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, 1 मेला महाराष्ट्र दिन असेल, 2 ऑक्टोबरला गांधी जयंती असेल, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल. हे बरेचसे उत्सव या शिवसाई माथाडी कामगार मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केली जातात आणि विशेषतः या सर्वांमध्ये प्रथमतः वारकरी संप्रदायातल्या महाराजांना विशेष प्राधान्य दिलं जातं. म्हणजे उद्घाटन करायचं असेल तर कोणाच्या हस्ते, तर वारकरी संप्रदायाच्या महात्म्याच्या हस्ते उद्घाटन केलं जातं. म्हणून आता 8 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजे रविवारच्या दिवशी 25 विशेष पुरस्कार मंडळाने दिले. त्याच्यामध्ये विशेष स्वरूपाने आध्यात्मिक क्षेत्रातलं ओम श्री श्री 1008 धर्मसिंधू महामंडलेश्वर स्वामी शांतानंद सरस्वती यांचा आध्यात्मिक क्षेत्रातनं शिवसाई भूषण पुरस्कार म्हणून पुरस्कार देण्यात आला. त्यावेळेस माननीय गणेशजी नाईक साहेब असतील, आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री कृष्णाजी बापू पाटील साहेब असतील, नाथब्रह्म पाकवास क्लासेसचे हरिभक्तीप्राण कृष्ण महाराज जोडगे हे आदी करून सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आणि विशेष स्वरूपाने मंडळाच्या मार्फत असंख्य असे कार्यक्रम राबवले जातात. पण हे सर्व कार्यक्रम करत असताना मंडळातले सर्व कार्यकर्ते, मंडळातले आमचे युवा मार्गदर्शक आमच्या ऋषिकेश साहेब निगडे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या मार्फत गणपतीचं आगमन असेल, नवरात्राचं आगमन असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, हे सगळे उत्सव साजरे केले जातात. पण हे सर्व उत्सव साजरे करत असताना नियमांचं तंतोतंत पालन होतं. यात कुठल्याही नियमाला, वाहतुकीला किंवा RTOला कुठलाही त्रास होईल असं कुठलंही कार्य शिवसाई माथाडी कामगार मित्रमंडळाच्या वतीने होत नाही. याची दक्षता गेले 25 वर्ष शिवसाई माथाडी कामगार मित्रमंडळातील सर्व सभासद असतील, कार्यकर्ते असतील, संस्थापक अध्यक्ष हे सर्वजण हे कार्य अतिशय तोलामोलाने करतात. आणि यामध्ये विशेष स्वरूपाने ही जी 25 वर्षाची सजावट तुम्ही जे पाहताय ते आमचे धर्माचे पिताश्री म्हणजे समाधान डेकोरेटरचे मालक माननीय श्री संतोषजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा महल तयार करण्यात आला. नवी मुंबईमध्ये एवढं आकर्षण, भव्य आणि दिव्यता या कार्यक्रमामध्ये एक मंदिर आणि राजमहल तयार केला असेल तर शिवसाई माथाडी कामगार मित्रमंडळाने तयार केला आहे. शिवसाई गणेशोत्सव अजूनही पुढे अविरत यापेक्षा अतिशय सुंदर पद्धतीने आणि समाजाचं बांधिलकी, माझी वसुंधरा, नमामि गंगे, शासनाचे जेवढे उपक्रम आहेत हे सर्व उपक्रम सानिध्यात घेऊन पद्धतीचं कार्य, उत्तम पद्धतीचं कार्य शिवसाई माथाडी कामगार मित्रमंडळ करत असतं. म्हणून वारकरी संप्रदायाच्या वतीने श्री कृतज्ञता ट्रस्ट महाराष्ट्र, तसेच ज्ञानदीप ट्रस्ट महाराष्ट्र आणि सद्गुरू ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव सामाजिक सेवा ट्रस्ट या सर्व संस्थांच्या वतीने शिवसाई माथाडी कामगार मित्रमंडळाला पुढील कार्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.